वहिनीची भाभी चाली पण आजच लेट घेतलं का त्याला जावाला. हुशार भाऊ येणार होता. मस्त मस्त ना, मस्त बनव, मस्त बनव. पण नुसतं चिकनच्या भारी चटणी पण बनवायची ना. सो हे गाईज, काल तर तुम्ही बघितला दिवाळीचा ब्लॉग, भरपूर सुंदर झालता. भरपूर प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी, कमेंट वगैरे भरपूर आल्या आणि विश तर भाई भरपूरच. हॅपी दिवाळी वन्स अगेन. आणि उद्या भाऊबीज आहे तर आपल्याला जायचं सुद्धा आहे सगळीकडे. आता जस्ट अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय. आता निघतो आपण आपल्या शॉपवरती. त्याच्या अगोदर आज घरात ना भरपूर जणांनी फराळ वगैरे पाठवून दिलाय. आम्ही घरात तर फराळ बनवतच नाही कधीच, आम्ही पण रेडीमेड आणून देतो. पण जे जे बनवतात ना ते सगळे काय आपल्याला पाठवून देतात. आता मला सगळ्यात माझं फेवरेट आहे ते अनारस, आणि मला आवडतं पण भरपूर. ते मस्त अनारस बनवून दिले. या साईडला अजून फराळ असेल याच्यामध्ये, सगळं आहे ते. आता ही कधी खायची, रात्री आपण जागा असतो ना तेव्हा, पण आता सध्या जागायलाच भेटत नाही, कारण की एवढा काम झालाय दुकानामध्ये, त्याच्यामुळे जागणं वेगणं आपलं सगळं उडून गेलाय. आता खात खात आपण चालू दुकानावरती. चला दुकानावरती जाऊ आणि बघूयात काय सिच्युएशन दिसली. आज दिवाळी आहे, काल दिवाळी होती, तर सगळं काय आपण चांगलं चांगलं म्हणजे आज दिवाळी नाही. तर आमचा कालचा दिवस तर खाण्यामध्ये बरबाद नाही गेला, दाल भात खाला. आज मात्र आईने पाठवून दिला असेल पक्का काही. वहिनी झाली इथं कुक आमची, पूर्ण कुक सारखाच ती घालतं बेलतं सगळा इथं किचन मध्ये असल्यावर. पोचे दिल्या गाबुलीचं पोचे नाही दिलं त्या दिवशी, पोचे आणलेले आईने. माझं फेवरेट आहे मोस्ट बोंबील. आणि याच्यानं काय वहिनी अशी कशी गाबोली केली तुम्ही? कसली गाबोली आहे? अंडी आहेत. चला जातो दुकानात. वहिनी येतो थोड्या वेळात जेवायला. दुकानात जायचं बघा. बळीराजा कसं येतं ना, सकाळी सकाळी आमचा कार्यक्रम झालाय. मी थोडासा लेट उठल्या, सगळं वहिनीने केले. काय केले या चालवलं का बैल? बाबूला चालवली वाटते. हे बाबूचं पाय दिसतात. पाय कसे काढले मग? आता रे निघूयात आपण. गाड्यांची पूजा केली आणि तिकडेच ठेवली ना. मला गाडीला घेऊन जात आता आपण निघूयात आपल्या दुकानावरती. बघूयात काय चाललंय. आजचं वातावरण पण मस्त झालंय. निघूयात. आलो आपल्या दुकानावरती, मच्छीच्या का मच्छी शॉपवरती आलोय. आणि मच्छी शॉप आहे या साईडला, सी फूड शॉप. आज तुम्हाला मी मच्छी दाखवणार आहे कोणती कोणती आहे. आली सध्या मॅच बीच खेळायला ना जातं बघा, मच्छी धंद्यावर नुसती जोर घेतली मच्छी होय. का मॅचला काय मॅचला पैसे नाही भेटत का? आली जाते तुला ते बघ मच्छीवर थांबली तशी आईची तशी बेकार परिस्थिती केली माझी. का वाकरी का कोणची मॅच चालू आहे? मॅच चालूच आहे. यांचीच मॅच बघतो वाटते. झालेली का? नको 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 नको. तर भाई आज आईने मच्छी बघा केवढी आणली आहे. या साईडला पोचे आहेत, या साईडला कोलबी आहे. सगळी का आमच्याकडे मच्छी जी असते ना सगळी फ्रेश भेटते. तुम्ही येऊ शकता कोलेगाव नाक्यावरती. आमची आई अशी बसलेली असते इथे धंद्यावर. यायचा ना घेऊन जायचा. आमच्या आईला अक्काला नाही येत, बाकी काय नाही. तुम्ही जोरात बोलू शकता. पहिले उद्या जाणार आहे ना, या सांग म्हणा पहिले. कुठं? भाभी जेवून नाही का जाऊ मग तू जाणार. गंजे बंटी दे बघ इकडे चांगलं बोंबील तोराला घेतलं. बोंबील कोणला रे बंटी? आमच्या घरात पण आज बोंबील आहे. बोंबील माझं लय फेवरेट आहे. आणि तशी तर मच्छी बघा सगळी आपल्या इथं फ्रेशच असते. सगळी फ्रेश मच्छी भेटेल. एकदम टाईट बघा. दुकानावर होतो मच्छीच्या भारी भारी मच्छी तर आणल्या आईने. येऊ शकता तुम्ही. आता आपण चालले आपल्या कपड्याच्या दुकानावरती. समोरच माझं कपड्याचं दुकान आहे मच्छीच्या समोरच. हा आहे कोलेगाव नाका. आणि कोलेगाव नाक्यावरती तुम्हाला लस्सी पाहिजे असेल तुम्हाला दाखवतो. लस्सी पण भरपूर भारी बनवतो आपला भैया. आणि त्याच्यानंतर छास पण मी छास नाही पिणार, मी पिणार आहे लस्सी. भैया हाय करो अपने सबको. हैप्पी दिवाली. हैप्पी दिवाली. आज इथं आपण पिणार आहोत लस्सी. लस्सी नाही मैं क्या पिता हूँ, छास बना. पटापट टाक पिऊ
आणि लगेच दुकानावरती जाऊ. गरम जाम व्हायला लागलाय आता, भयाचा धंदा होईल मूस. अभि होएगा अच्छा अब का भाई. कधी अर्धा पिला काय समजलाच नाही. चहाच एक नंबर असतो आपल्या नाक्यावरचा, यायचं याच्या इथे. भाई जस्ट आलो दुकानावरती आणि आपल्या शेठचा पोरगा आहे. काय बोलतोस, काय बोलशील? ब्लॉग काय भावाला सबस्क्राईब करा जरा, सपोर्ट ना. तू ब्लॉग बघतो माझे? आता येतात ना रोज? कवा? हो मी बघतो, आता बघतच होतो. वायफाय गेला आमचा. आपला वायफाय देऊ? नको. ठीक आहे. या आता आत्म्याजवळ या इथं पूर्ण ढिगत लावलाय. तुम्हाला बोललो ना रे ढिग नका लावू. कारण दादा कुठून आले? हॅपी दिवाळी. भावानं दिवाळी संपली पण तुमच्या भावाच्या ऑफरही नाही संपल्या, कारण की उद्या भाऊबीज आहे आणि भाऊबीज निमित्तानं तुम्हाला ओचेस लागणारच आहे. आणि प्रीमियम क्वालिटीच्या ओचेस फक्त आयक्यूरा मेन्सवेअर देते. तुम्हाला तिन्ही शॉपला जायचं. आपल्या पनवेलला शॉप आहे, डोंबिवलीला आहे आणि एक भिवंडीला आहे. तुम्हाला ओच दाखवतो किंवा ऑनलाईन सुद्धा मागू शकता. जवळ आपल्या बहिणीला वगैरे गिफ्ट करायचं असेल तर 7 बेल्ट मध्ये आपण अवेलेबल केली आहे. लवकर तुम्हाला हा कॉम्बो भेटणार नाही कुठे. चेक करा, याच्यामध्ये सगळे का मेटलचा पण बेल्ट असणार आहे, सगळे का बेल्ट असणार. आणि हा जनरेशन 9 रेग्युलर चालणारा वॉच सेम टू सेम. हा फक्त ना फक्त तुम्हाला 899 रुपयाला भेटणार. जनरेशन 9 सेम असणार आहे वॉच आणि याच्यात पण सेम वॉच असतो, फक्त बेल्टचा फरक येतो. तुम्ही चेक करा, दोघांची रेंज सांगतो. याचे 899 रुपये असणार आहे, याचे 1150 रुपये असणार आहे. तुम्हाला ऑफर रेट मध्ये देतो आपण हे सगळ्या का वॉचेस. चेक करा याची क्वालिटी. आपण असंच नाही बोलत आपण, असंच नाही नाव आपलं. चेक करा तुम्ही, तुम्हाला दाखवतो त्याची क्वालिटी. जवळ एकदम जवळ क्लोजली दाखव. याचं वर्क वगैरे चेक करा प्रॉपर कसं असणार. पूर्ण प्लास्टिक वगैरे असणार याच्यामध्ये. सगळे काय याचे फंक्शन आहेत ना, सगळे वेगवेगळे असणार. चेक करा, सगळे फंक्शन वेगवेगळे असणार. याच्यामध्ये तुम्ही वॉलपेपर वगैरे, तुमचे स्टेप्स वगैरे सगळं, कॉलिंग वगैरे सगळं, ब्लूटूथ वगैरे सगळं टोटली याच्यामध्ये चालणार आहे. आणि जसं तुम्ही ऑन ऑफ करताना तुम्ही दाबून ठेवताना याला प्रेस करून तुम्ही चेक करा, याच्यामध्ये प्रॉपर लोगो येणार आहे. हे नॉर्मल वॉचेस ठेवत नाही आपण, म्हणूनच असं नाव आहे आपलं आयक्यूरा मेन्सवेअरचा. सगळे काय प्रीमियम वॉचेस असणार. कॉम्बो बाय करायचा असेल 1150 रुपये. आणि नॉर्मल वॉच बाय करायचं असेल फक्त 2 बेल्ट असणार आहे याच्यामध्ये. हा एक मेटलचा असणार, एक पिंक असणार आहे. याच्यामध्ये 2 बेल्ट असतील. हा 899 रुपयाला. या नंबरवर फक्त ऑर्डर करायची, दिलेल्या नंबरवरती. ऑनलाईन सुद्धा आपल्या ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी करते. 2 ते 3 दिवसात तुमच्या हातापर्यंत येऊन जाईल. शक्य असेल त्याने लवकर लवकर व्हिजिट करा, कारण की उद्या आहे भाऊबीज. यायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. आणि मेन्स मध्ये तुम्हाला एवढे सारे वॉचेस आपल्याकडे भेटतील ना. तुषार जरा एकदा दाखव, एक बॉक्स फक्त, एकच बॉक्स दाखवतो तुम्हाला. दाखवतो फक्त बॉक्स मध्ये केवढ्या साऱ्या वॉचेस असतील आपल्याकडे तुम्हाला दाखवतो. एका व्हिडिओ मध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करतो, व्हिडिओ होत असेल तर. हे चेक करा, सगळे आपले प्रोडक्ट. लेडीज पण दाखवतो थोडेसे आपल्याला, ऑटोमॅटिक वगैरे. या सगळ्या अजून भरपूर आपल्याकडे स्टॉक असतो. हे तर काहीच नाही, एक फक्त हलवा आहे, जलवा अभी बाकी आहे. चेक करा, सगळे ऑटोमॅटिक वगैरे वॉचेस तुम्हाला अवेलेबल भेटतील. तुम्हाला यायचं आपल्या कोणत्याही आउटलेटला, भरपूर व्हिजिट करून शॉपिंग करायची आहे. एक वेळा भावांनो, आता आपण निघतोय जेवायला, भूक लागली त्याच्यामुळे. तुम्हाला जर यायचं असेल ना तर इथं बघा सगळ्या वडापावच्या गाड्या आहेत. आणि आपला शॉप तर बघा फर्स्ट फ्लोअरवरती एकविरा मेन्सवेअर आहे. तो बघा फर्स्ट फ्लोअरवरती दिसला वरती. कोलेगावचा आहे का? कोलेगाव नाका कोणाला पण विचारलं ना तुम्ही कोलेगाव, तर हा फर्स्ट फ्लोअरवरती आपला शॉप आहे एकविरा मेन्सवेअर. तर लवकरात लवकर व्हिजिट द्या. भाऊबीज निमित्ताने शॉपिंग तुम्हाला फक्त आपल्या शॉपवरतीच करायची आहे. इथं थोडासा सर्कल आहे ना, तर भरपूर ट्रॅफिक वगैरे होत असते आपल्या इथे. गाडी बघा मी तिकडे पार्क केलेली आमच्या मच्छी शॉपच्या इथे. तुम्ही पण करू शकता. इथं मच्छी शॉप आहे आपला. इथं पार्किंगला जागा पक्की आहे, कुठं पण करू शकता. मी इथं गेलेली. तर काही चालू आहे घराच्या इथे. आता भूक लागली आहे, सगळी जेवली पण असतील. मलाच लेट होतो नेहमी. आता 2:20 झाले बघा यायला. माझं जेवणाचा टायमिंगच नाही राहत भाई, माहिती आहे. कधी दुकानावरती गेलो ना की टायमिंग कधी निघून जातो मलाच ना माहिती. चला आता पटापट भूक लागली तर जेवून घेऊ. कबूतर हे बोलतं पनवती असतात, पण माझ्यासाठी भरपूर लकी आहेत. मला असं कधीच नाही वाटलं की मी पनवती असताना कबूतरा नाही करत. नाही आपली जुली काय ए माकोशीन माकोतो ना तुम्हाला. मग माकोते ना. मग हिच्या आधी आईने आवाज दिलाय कपडा मागवेल. अंगावर येते माझी नुसती सारखी. आपल्याला तर सवय झाली आहे आपल्या आधी आपल्या जेवण घ्यायचं. कुठं माझी परी सोनपरी बघत असेल ना व्हिडिओ, तिला पाठवा यार. असं घ्यायला लागले मला. बघा असा जेवायला असला ना की मला जेवायला जाते. बघा मस्त जेवायला या, पटापट जेवायला. आता जेवता मी पक्का मूस जेवता. ए खाऊ का बरं नाही का? शांत बसले. बरं नाही तुला? बरं नाही एवढच खूप भाऊ आहे भाऊ. तर गाईस तुषारला घेतलाय, कारण की तुषारच माझा आता व्हिडिओ शूट करतो. तर तुषारला घेऊन आपण चाललोय लोडामध्ये. 1-2 रील शूट करूयात. भरपूर दिवस झाले रील शूट नाही केल्या, नाही दिवाळीच्या शूट केल्या, काय नाही. आता निघूयात. याने फुकाटचा शेण मारला बघ. माझे पण मारणच आले. थोडंसं मार थोडा.
बस चला. तर भाई आपण आलो आता पलाव मध्ये. एक चांगला प्लेस बघू आणि तिथे शूट करू. व्हिडिओ काढून आलोय आणि रात्रच झाली भाई. येता येता एकदम म्हणजे जरा थोडस बाहेर गेलं त्याच्यामुळे रात्र झाली. लाइटिंग बघा किती सुंदर अशी लावली आहे आणि त्याच्यावरती ही घाण करून ठेवली वहिनीने. वालत घातलं. झाली भाऊबीज. वहिनीची भाऊबीज झाली पण आजच. प्लेट घेतलं का त्याला जेवायला? हा उद्या टाइम नव्हता का? काय आज उद्या माझी ड्युटी. अच्छा. भाऊबीजच्या दिवशी पण सुट्टी नाही? नाही ना. चॉकलेट माझ्यासाठी? बघ बाबू. चल बाबू चला बाय. भाऊबीज झाली बहिणीची. आपली कधी व्हायची? भाऊबीज झाली. काय झाली? वहिनी बघ काय काय बनवलेला. भाऊ जेव्हा वर्षातून येतात ना तेव्हा सगळं जास्त बनवतं. माझी बहीण पण उद्या मस्त मस्त बनवायला आमच्या घरात. बघा किती काय काय मच्छी मटण पकोडे बनवले चिकनचे. बघू थांब कसं आहे. टेस्टी आहे भाई. किती क्रिस्पी आहेत बघा. हे खाला ना इथल्या मार्क असे माझ्यासाठी आहेत. आताच वडापाव पण दे मला. गाईच आकाश बघा काय काय आणलं आकाशने. वडापाव आणले. वडापाव लय खातात. 4-5 वडापाव खातात. चटणी अजून खपले ऐकत होते बस. आणि साखरपुडा या सगळ्यांना सांग जरा. काय साखरपुडा? 27 तारखेला साखरपुडा ना माझा. आमचं सांगू कोण पटणार नाही. साखरपुडा माझा सांग सर्वांना येतील ना. नाही ना कोणी एवढं लांब. जरा लांब. हा हुशार भाऊ येणार होते. मस्त 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 बनव. मस्त बनव. पण नुसतं चिकनच्या भाजी चटणी पण बनवायची ना. काहीच नाही करून दिला नाही आणि तरी जेवण नाही बनवला. काय ना करून दिला तुम्ही? घ्यायला चल घे कटालो मी. हो ना मी पण जाता ना केव्हा आता. हे बघ ते ताला आता वापस चल. हे नको नको. आता कोण गेले याला? हे नाक्यावर चाललं. चला आला मी येले. मम्मी जोर जात नाही बघा. घे वहिनी आला एकदा घे. मम्मी जा जा खायला पाहिजे. काय चिकन लागेल. थुकला तुकला. तर गाईस आज तर एवढा व्लॉग शूट करायलाच भेटला नाही. भरपूर टाइम असाच निघून गेला कारण की मी झोपलेलो. कारण की भरपूर दिवस झाले शॉपवरती जाऊन जाऊन ना वैतागलेलो. त्याच्यामुळे पाय वगैरे दुखत होते. त्याच्यामुळे लवकरच झोपलो आणि आत्ता उठलोय आणि मग डायरेक्ट ब्लॉग एंड करतोय. सो आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.